हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत क्लास 5चा इंग्लिश सब्जेक्ट युनिट 1 मधील फर्स्ट पोएम व्हॉट ए बर्ड थॉट. म्हणजेच एक बर्ड म्हणजे पक्षी, ज्याने त्याचा जन्म झाल्यापासून ते मोठे होईपर्यंत, मोठे म्हणजे तो आकाशात उडेपर्यंतचा प्रवास सांगितला आहे. तो आपण पाहूया. द बर्ड सेइंग आय लिव्ह फर्स्ट इन ए लिटिल हाऊस. मी पहिले एका छोट्याशा घरात राहत होतो. अँड लिव्ह देअर व्हेरी वेल. आणि तिथे मी खूप छान व सुरक्षित होतो. द वर्ल्ड टू मी वॉज स्मॉल अँड राऊंड. माझ्यासाठी ते माझे जग होते आणि ते अगदी छोटे आणि गोलाकार होते. आता इथे स्मॉल म्हणजे छोटे, राऊंड म्हणजे गोलाकार. अँड मेड ऑफ पेल ब्ल्यू शेल. आणि ते फिकट निळ्या शेलचे बनलेले होते. लाईट ब्ल्यू शेल म्हणजे पेल मीन्स लाईट कलर, ब्ल्यू मीन्स यू नो दॅट निळा कलर, शेल मीन्स एक आवरण किंवा कवर. आता इथे मी थोडं तुम्हाला बर्ड बद्दल माहिती देणार आहे. स्टुडंट, बर्ड जेव्हा या जगात जन्म घेते तेव्हा ते एग मध्ये असते. मग त्यानंतर बर्ड मदर त्याला नेस्ट मध्ये ठेवते व त्याची काळजी घेते, त्याला सुरक्षित ठेवते व त्याला मोठे करते. तर इथे बर्ड जेव्हा एग्स मध्ये होते तेव्हा काय थिंक करत होते हे सांगितले आहे नेक्स्ट स्टांजा मध्ये. आय लिव्ह नेक्स्ट इन अ लिटिल नेस्ट नॉट नीडेड एनी अदर. मी छोट्याशा नेस्ट मध्ये राहिलो आणि मला कोणाची गरज तिथे नव्हती. आय थॉट द वर्ल्ड वॉज मेड अप ऑफ स्ट्रॉ अँड कवर्ड बाय माय मदर. हे जग स्ट्रॉ पासून बनले आहे असे मला वाटत होते आणि माझ्या स्ट्रॉ म्हणजे काय, छोट्या छोट्या काट्यांपासून बनलेले आवरण किंवा एक सुरक्षित जागा आपण म्हटलं तरी चालेल. अँड कवर्ड बाय माय मदर म्हणजे माझ्या आईने झाकलेले आहे असे त्याला वाटत होते त्या बर्डला. कारण जेव्हाही बर्ड एग मधून बाहेर यायचं असेल तेव्हा एग वॉर्म व्हावे लागते. त्यामुळे बर्डची मदर आई त्याला त्या एगवर बसते व त्याला वॉर्म करत असते. त्यानंतर वन डे आय फ्लटर्ड फ्रॉम द नेस्ट. फ्लटर मीन्स फडफडणे. त्यानंतर एके दिवशी मी घरट्यातून म्हणजे नेस्ट, त्याचे राहण्याचे जे ठिकाण होते ते घरट्यातून नेक्स्ट मधून फडफडलो. टू सी व्हॉट आय कुड फाइंड म्हणजे मला काय सापडते का ते पाहण्यासाठी. आय सेड द वर्ल्ड इज मेड अप ऑफ लीव्स. आय सेड द वर्ल्ड इज मेड अप ऑफ लीव्स. मी म्हणालो जग पानापासून बनले आहे. आय हॅव बीन व्हेरी ब्लाइंड. मी खूप अंधा होतो. ब्लाइंड मीन्स अंधा असणे. आता तुम्हाला माहित आहे, आपण जेव्हा लहान असतो किंवा तुम्ही आता खूप लहान आहात तर वेगवेगळ्या कल्पना करत असता की हे असे असेल, हे तसे असेल आणि फॅक्ट मध्ये ते काहीतरी वेगळंच असतं. सेम तसंच बर्ड प्रत्येक टप्प्याटप्प्यात त्याच्या मोठं होण्याच्या टप्प्यामध्ये वेगवेगळे विचार करत आहे, म्हणजे थिंक करत आहे की हे असे आहे, हे असं नाही, असे आहे हे जग. त्यानंतर जरा पुढे गेल्यानंतर त्याला ते जग वेगळं वाटते. त्याप्रमाणे ॲट लास्ट आय फ्ल्यू बियॉन्ड द ट्री. शेवटी मी झाडाच्या पलीकडे उडालो. फ्ल्यू FLEW फ्ल्यू मीन्स उडणे. ॲट लास्ट आय फ्ल्यू बियॉन्ड द ट्री अँड सॉ द स्काय सो ब्ल्यू. आता इथे फ्ल्यू मीन्स फ्लाय. फ्लायचा हा पास्ट टेन्स आहे फ्ल्यू. शेवटी मी झाडाच्या पलीकडे उडालो. अँड सॉ स्काय सो ब्ल्यू. इथे सीचा पास्ट टेन्स आहे सॉ. आणि पाहिले आकाश ते खूप निळे आहे. नाव हाऊ द वर्ल्ड इज रिअली मेड आय कॅन नॉट टेल, कॅन यू. आता जग. ॲट लास्ट आय फ्ल्यू बियॉन्ड द ट्री. आता फ्ल्यूचा इथे पास्ट, फ्लायचा हा पास्ट टेन्स फ्ल्यू आहे, सीचा पास्ट टेन्स सॉ आहे. शेवटी मी झाडाच्या पलीकडे उडालो आणि मी पाहिले आकाश खूप मोठे आहे, निळे आहे. मी सांगू नाही शकत आता हे जग हे नक्की कसे बनले आहे.
हे मी आता सांगू शकत नाही असे बर्ड म्हणतो. नाव द वर्ल्ड इज रिअली मेड, आय कॅन नॉट टेल, कॅन यू. तर इथे एक बर्ड जो लहान एगमधून बाहेर एगमध्ये असल्यापासून ते उडेपर्यंत त्याने कसे कसे त्याच्या मनात विचार आले, काय काय त्याने पाहिले, हे सर्व या पोएममध्ये सांगितले आहे. त्याचे हाऊ ही थिंक, हाऊ दॅट बर्ड इज थिंक हे सांगितले आहे. आय होप तुम्हाला ही पोएम कळाली असेल. जर तुम्हाला ह्या पोएमचे एक्सप्लेनेशन आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट जरूर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Let's we will see question answers. Things to do. Find the list of rhyming words from the poem. मग आता इथे रायमिंग वर्ड्स कोणते कोणते आलेले आहेत पोएममध्ये. रायमिंग वर्ड्स म्हणजे त्याचे प्रोनाउन्स ॲट द एंड ऑफ द प्रोनाउन्सिएशन सेम होत असतात. वेल, शेल, अदर, मदर, फाइंड, ब्लाइंड, ब्ल्यू, यू हे सर्व पोएममध्ये आलेले रायमिंग वर्ड्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, लर्न अँड रिसीव द पोएम म्हणजे पोएम लर्न करा आणि पुन्हा एकदा बोला. थर्ड क्वेश्चन, डिस्क्राईब द फॉलोइंग इन 1 or 2 लाईन्स म्हणजे पुढील जे त्यांनी दिलेले आहेत क्वेश्चन्स ते तुम्हाला 2 किंवा 3 लाईन्समध्ये त्यांना डिस्क्राईब करायचे म्हणजे त्यांच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्यायची किंवा काहीतरी पोएममध्ये जे आले ते सांगायचे. तर डिस्क्राईब द फॉलोइंग म्हणजे द फर्स्ट लिटिल हाऊस ऑफ द बर्ड. तर यामध्ये पोएममध्ये कोणत्या लाईन्स नी ते सेंटेन्स डिस्क्राईब झालंय तर इट वॉज स्मॉल अँड राऊंड अँड मेड ऑफ pale blue shell. The world to me was small and round and made of pale blue shell. तर इथे आपण हे आन्सर घेणार आहोत कारण की ते फर्स्ट लिटिल हाऊस त्या बर्डचं पहिले हाऊस कोणतं होतं तर ते एग होतं आणि त्याने त्या एगला कसे डिस्क्राईब केले आहे. इट वॉज स्मॉल अँड राऊंड अँड मेड ऑफ पेल ब्ल्यू शेल. नेक्स्ट, द नेस्ट. आता नेस्टला कसं डिस्क्राईब केलेलं आहे पोएममध्ये. द नेस्ट वॉज लिटिल वन मेड ऑफ स्ट्रॉ अँड ही थॉट इट्स कवर्ड बाय इट्स मदर. तर आय थॉट द वर्ल्ड वॉज मेड अप ऑफ स्ट्रॉ अँड कवर्ड बाय माय मदर. द नेस्ट वॉज लिटिल वन मेड ऑफ स्ट्रॉ अँड ही थॉट इट्स कवर्ड बाय मदर. नेक्स्ट, द वर्ल्ड अराउंड द बर्ड नेस्ट. आता बर्डसाठी त्याचे वर्ड कोणते होते. अराउंड नेस्ट, द वर्ल्ड अराउंड बर्ड नेस्ट वेअर द ट्रीज filled with leaves and vast blue sky. The world around bird's nest were the trees filled with leaves and vast blue sky. Question number 4. Imagine the following and write about each in your own words. आता इथे आपल्याला इमॅजिन करायचं आहे म्हणजे एखादा त्यांनी एक क्वेश्चन दिलेला आहे आणि तो आपल्याला इमॅजिन करायचा आहे. व्हॉट द वर्ल्ड लुक्स लाईक टू ए बेबी. तर जेव्हा छोटं बाळ जन्माला येतं, बेबी येतं, तेव्हा त्याच्यासाठी त्याचं जग काय असतं तर एव्हरीथिंग इन द वर्ल्ड इज न्यू अँड स्ट्रेंज फॉर ए न्यू बॉर्न बेबी. बेबीसाठी नवीन जग हे खूप न्यू बेबीसाठी हे जग कसं असतं नवीन असतं आणि अनोळखी असतं. They are curious about everything they see and hear around them. ते त्यांच्यासाठी खूपच कुतूहल असतं. कुतूहल म्हणजे क्युरियस. प्रत्येक गोष्टीत लहान मुलं बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर खूप ते ऑब्झर्वेशन करतात आणि त्यांना खूप काहीतरी पाहण्याची इच्छा असते. तसंच असतं. दे आर क्युरियस अबाउट एव्हरीथिंग दे सी अँड हिअर अराउंड देम. त्यांच्या अवतीभोवती जे काय असते ते त्यांना सगळं पाहायचं असतं. नेक्स्ट, व्हॉट द वर्ल्ड लुक्स लाईक टू ए फिश. फिशसाठी त्याचं जग कसं असतं म्हणजे वर्ल्ड कसं असतं तर फॉर ए फिश इट्स वर्ल्ड इज ब्ल्यू वॉटर अराउंड इट. म्हणजे फिश कुठे राहतात तर
वॉटरमध्ये. मग त्यांच्यासाठी ते त्यांचं जे घर असतं ते किंवा त्यांचं वर्ल्ड असतं ते काय असतं, पूर्ण ब्ल्यू इन कलर, ब्ल्यू कलर वॉटर. इथेच आपली फर्स्ट पोएम व्हॉट ए बर्ड थॉट आपण कंप्लीट केली आहे. त्याचे आपण क्वेश्चन आन्सर सुद्धा पाहिले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.